कोण कशा पद्धतीनं आपलं आयुष्य पुढे नेटते याकडे कुणाचं लक्ष नाही, पण अण्णाभाऊ साठेंचं लक्ष मात्र इथल्या प्रत्येक व्यक्तीकडे आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी सतू भोसलेला शोधले, अण्णाभाऊंनी सुलतानला शोधलंय, भूमक्याला शोधलंय. अण्णाभाऊंच्या साहित्यामधल्या सगळ्या नायिका तुम्ही पहा की ते लढतायत आणि त्या या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढतायत. त्यांना कसली भीती नाही, त्यांना कसलं भान नाही, फक्त त्यांच्या डोक्यामध्ये एवढंच आहे की या ठिकाणी माझा देश आणि माझा स्वाभिमान गहाण ठेवला जातोय आणि म्हणून या ठिकाणी माझा जीव जरी गेला तरी सुद्धा मी मागे हटणार नाही. असे अण्णाभाऊंच्या साहित्यातले नायक आणि नायिका आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. म्हणून बांधवांनो, आज ज्या पद्धतीने अण्णाभाऊचा सगळ्या म्हणजे प्रचंड मी पाहिलं की आम्ही सातत्याने फिरत असतो, वेगवेगळी आंदोलने घेऊन फिरत असतो, जयंतीच्या प्रबोधन सभेमध्ये फिरत असतो. अण्णाभाऊंचा प्रचंड मोठा गवगवा होतो. अण्णाभाऊंच्या अवतीभोवती प्रचंड गोंधळ आहे, फक्त हा गोंधळ विचाराचा गोंधळ असला पाहिजे. हा अण्णाभाऊंचा गवगवा हा विचाराचा गवगवा असला पाहिजे. अण्णाभाऊंच्या या जयघोषामध्ये जेव्हा आपण म्हणत असतो की अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, तो विचारातून विजय झाला पाहिजे. त्यामुळं अण्णाभाऊ साठेंचे तुम्ही सगळे विचाराचे वारसदार हे वैचारिक असले पाहिजे असं मला या प्रसंगाने वाटतं. कारण अण्णाभाऊचं 49 वर्षाचं सगळं आयुष्य तुम्ही बघा, अण्णाभाऊंना समजून घ्या की 1 ऑगस्ट 1920 ते 18 जुलै 1969 हा जो काही 49 वर्षाचा सगळा प्रवास आहे तो अतिशय भयंकर आहे. त्याच्यामध्ये प्रचंड वेदना आहेत, अण्णाभाऊंना प्रचंड दुःख आहे, अण्णाभाऊंच्या कुटुंबाची प्रचंड हालत आहे. पण अण्णाभाऊंनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि अण्णाभाऊंनी कुटुंब कुणाला समजलंय तर अण्णाभाऊंनी या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक श्रमिकाला, कष्टकऱ्याला, दीनदलिताला अण्णाभाऊंनी आपलं कुटुंब मानलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा प्रत्येक लढा, मग तो कामगारांचा, शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, इथल्या दलितांचा, इथल्या उपेक्षितांचा, गाव कुसाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांचा, गावगाड्याच्या बाहेर राहणाऱ्या लोकांचा, व्यवस्थेने नाकारलेल्या लोकांचा हा जो काही लढा आहे तो अण्णाभाऊंचा लढा आहे. त्यामध्ये अण्णाभाऊंच्या लढ्यामध्ये कुठल्याही माणसाला जातीच्या चष्म्यातून अण्णाभाऊंनी बघितलेलं नाही. अण्णाभाऊंची दृष्टी ही माणसाला माणूस म्हणून पाहणारी दृष्टी आहे. पण आज तुम्ही बघितलं की अण्णाभाऊ साठेंना हिणवलं जातं, अण्णाभाऊ साठेंना 1.5 दिवस शिक्षण घेणारे अण्णाभाऊ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांची निंदा केली जाते, त्यांची थट्टा केली जाते. पण या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय अमित भाई जेव्हा या मागच्या 1 ऑगस्टला पुण्यामध्ये आले होते, अमित भाईंनी सांगितलं की 1.5 दिवसाच्या शिक्षणाच्या जोरावर एवढं मोठं साहित्य लिहिणारा जर कोणी भारतात माणूस असेल तर ते अण्णाभाऊ साठे. म्हणजे या देशाच्या प्रधानमंत्र्यांना कळालं, या देशाच्या गृहमंत्र्यांना कळालंय, पण आमच्या शेजारी राहणाऱ्या आम्हाला म्हणजे आमचे काही लोक त्यांना भाऊ मानत होते, त्या आमच्या भावांना कळालेलं आणि त्यांना कळो अगर न कळो, पण हे कुठल्या नेतृत्वाचं आंदोलन नाहीये, याच्यातून कोणी मोठा नेता होणार नाहीये, याच्यातून तुमचा मुलगा नेता होणार आहे, याच्यातून तुमचा मुलगा डॉक्टर होणार आहे, IAS होणार आहे, तो कलेक्टर होणार आहे. आमच्या कोतराजाला हिणवलं जातं, आमच्यातल्या हलगी वाजवणाऱ्या हिणवलं जातं, पण ही हलगी रण युद्धामध्ये, पूर्वीच्या युद्धामध्ये ही हलगी वाजवली जायची. आज काही लोक पोटाच्या भुकेनं आणि प्रचंड अशा गरिबीच्या माध्यमातून ते काही लोक हलगी वाजवत असतील, चुकीच्या ठिकाणी वाजवत असतील, मी ते नाकारत नाहीये. पण या हलगीचा इतिहास तपासला तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की अण्णाभाऊंनी लिहिलेल्या फकीरामध्ये भेडसगावचा खजिना लुटताना महानायक फकीरा आणि त्यांचे सर्व सहकारी भेडसगाव मध्ये गेले होते, रात्रीच्या वेळेस गेले होते, पण त्यांनी झोपलेल्या गावाला जाग करून म्हणजे त्या झोपेत असलेल्या माणसांचा दगा नाही केला की माणसं झोपलेली आहेत आणि आपण गुपचूप भेडसगावचा खजिना लुटून पळून जाऊया, असं महानायक फकीरांनी केलं नाही. तर त्या ठिकाणी गेल्यावर हलगी वाजवली आणि गाव जागा केला आणि सांगितलं की आम्ही या भेडसगावचा इंग्रजांचा खजिना लुटतोय, तो आमचा अधिकार आहे, तो आमच्या देशाचा पैसा आहे आणि आम्ही तो लुटणार आहे, असं हलगी वाजवून सांगितलं. ती हलगी इतिहासातली रण हलगी, ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. कोतराजाला हिणवणं सोपं आहे, पण कोतराजावर आलेली वेळ शोधणं अत्यंत कठीण आहे आणि ती वेळ आम्ही शोधलेली आहे. म्हणून
पोतराज आम्हाला आमचा वाटतोय, पोतराज आम्हाला आमच्यातला वाटतोय, तो माझा माणूस आहे आणि तो जरी या व्यवस्थेनं पोतराज बनला असला तर या पोतराजाचं पोरग IAS कलेक्टर होण्यासाठी वर्गीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या लढाईमध्ये तुम्ही सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, ताकदीनं सहभागी झालं पाहिजे. अशा काही व्यापक जयंत्या आता अण्णाभाऊंच्या मोठ्या स्वरूपाच्या होत आहेत. अशा या अण्णाभाऊंच्या वैचारिक वारसदार म्हणजे आपण विचाराचे वारसदार आहेत सगळे. तुम्ही आमच्याकडे रक्ताचे सावित्रीमाईंना, मला, गणेश भाऊंना रक्ताचे वारसदार म्हणून पाहता, पण सगळ्यात महत्वाचं की वैचारिक वारसदार हा अत्यंत महत्वाचा माणूस आहे आणि त्यानं त्याची विचारधारा कायम जोपासली पाहिजे, टिकवली पाहिजे. जोपर्यंत हा वैचारिक वारसदार जिवंत आहे म्हणजे बुद्धीनं जिवंत आहे, तोपर्यंत अण्णाभाऊंचं नाव भारतातच काय तर जगाच्या पटलावर गाजायला वेळ लागणार नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही. आपली सगळी माणसं पहा, म्हणजे आपल्यातला जो काही मतभेद आहे, आपल्यातला जो काही वितुष्टपणा आहे, एकमेकांच्या मधली जी स्पर्धा आहे ती आपण कमी केली पाहिजे. ती गरीब माणसं पहा की अण्णाभाऊ म्हणतात की माणसाच्या पोटात काही नसेल तर माणसाच्या डोक्यात काही येत नाही. हे अण्णाभाऊंनी सांगितलेलं आहे, मी सांगत नाही. हे तीर भाकरीच्या कथेमध्ये अण्णाभाऊंनी शोधले की पोटाची भूक माणसाला किती हतबल आणि लाचार बनवते. हे अण्णाभाऊंनी तुम्हाला सांगितले. महाराष्ट्रामध्ये जा, फिरा आणि प्रत्येक मानवाड्यामध्ये, दलित वस्तीमध्ये जा, आपली लोक प्रचंड हालाकीचं जीवन जगतात.